वसई विरारमध्ये घनकचरा प्रकल्पात 64 कोटी रुपयांहून अधिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे। या प्रकरणी ठेकेदार, सल्लागार आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली। वसई विरार महापालिकेने 2023 मध्ये 13 लाख टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम साई युटिलिटी कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेडला दिले होते। या कामात ठेकेदाराने कचऱ्याचे खोटे आकारमान दाखवून सुमारे 39 कोटी रुपयांची बोगस बिले काढली, तसेच अन्य वाहनांमधून 27 टन माल वाहून नेल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप भाजपने केला आहे। ठेकेदाराने या दोघांमध्ये रिमार्क आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे त्याची परस्पर हे सगळे जे 24 कोटी रुपये आहेत हे पाण्यात गेलेले आहेत, सर्व प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट करून बोगस देयकांची रक्कम वसूल करावी आणि संबंधितांवर भारतीय न्याय संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार एफआयआर दाखल करावा अशी मागणी भाजपने केली आहे। त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचं काय सांगणार आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली काय आपले यामधले विषय आहे? आपण बघितलं असेल तर मी अगोदर सांगितलं की डम्पिंग ग्राउंडवरती म्हणजे कचरा विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली जवळपास 64 कोटीचा थेट जो अपहार आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचा घोटाळा 2 टप्प्यामध्ये म्हणजे एक 2015 ते 17 आणि 2024-25 मध्ये हा घोटाळा झालेला आहे। 15 ते 17 मध्ये सायंटिफिक लँड फिलिंगच्या नावाखाली जो काही प्रकार झाला त्याच्यामध्ये CAGचं ऑडिट असेल किंवा IIT पवईचं जे रिमार्क थर्ड पार्टी ऑडिट असेल, या दोघांमध्ये रिमार्क आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की हे सगळे जे 24 कोटी रुपये आहेत हे पाण्यात गेलेले आहेत, त्याच्यावरती काही उपयोग नाही त्या गोष्टीचा आणि त्याच्यामुळे तोही अपार आहे। दुसऱ्या बाजूला आता साई युटिलिटीच्या मार्फत जो 13 लाख मेट्रिक टन कचरा जुना कचरा त्याच्यावरती प्रक्रिया करण्याच्या संदर्भातला जो करारनामा साई युटिलिटी सोबत झाला त्याच्यामध्ये सुद्धा साई युटिलिटीने कुठलंही काम न करता एका बाजूला नैसर्गिकरित्या जो कचऱ्याचे डोंगर खाली बसले त्याचंही बिल काढलं गेलं, दुसऱ्या बाजूला सिमेंट कंपन्यांना RDF पुरवल्याचं दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात सिमेंट कंपन्यांना RDF पुरवलं गेलं नाही आणि दुचाकी वाहनं, 4 चाकी वाहनं अशी वाहनांचे नंबर टाकून बिलं बनवली गेली आणि ज्याच्यामध्ये 26 मेट्रिक टन कचरा म्हणजे RDF म्हणजे जे प्लास्टिक आहे ते वाहन केलं, म्हणजे एक तर चंद्रपूरला आणि दुसरं राजस्थान जयपूरला दोन्ही ठिकाणी पाठवल्याचं दाखवलं गेलं। ही सगळी वाहनंसुद्धा 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आहेत ज्याच्यामध्ये हे जाऊ शकत नाही। तिसऱ्या बाजूला ज्या सिमेंट कंपन्यांकडून कन्फर्मेशन घेतलं हे मटेरियल मिळाल्याचं ते ईमेल ID सुद्धा बोगस आहेत हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये साई युटिलिटी कंपनीसोबत टंडन अर्बन सोल्युशन जी कन्सल्टंट कंपनी आहे आणि त्याच्यासोबत महापालिकेचे अधिकारी या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि गुन्हेही दाखल व्हायला पाहिजेत अशा पद्धतीची मागणी आम्ही आयुक्तांकडे केलेली आहे। सायंटिफिक लँड फिलिंग प्रकल्पाच्या संदर्भात सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। CAGच्या ऑडिटचा अहवाल येऊन सुद्धा कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही, त्यामुळे या सगळ्यांमध्ये ठेकेदारासोबतच कन्सल्टंट टंडन अर्बन सोल्युशन आणि त्यावेळचे संबंधित अधिकारी हे जबाबदार आहेत। जवळपास 24.64 प्लस 39 आणि दगड आणि याचं जे MPCBचे दंड आहेत हे सगळे मिळून 79 कोटी रुपये हे वसई विरारच्या जनतेच्या करातले पैसे हे अशा पद्धतीने वाया गेलेले आहेत, त्याच्यामध्ये मोठा अपहार झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन अँटी करप्शनच्या मार्फत चौकशी व्हावी असं पत्र दिलेलं आहे। ही तातडीने व्हावी आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत। येणाऱ्या काळामध्ये जर गुन्हे दाखल झाले जाईल तर या संदर्भात सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडू असा आम्ही इशारा प्रशासनाला सुद्धा दिलेला आहे।